महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दामोदर जयराम मिंडे वय 62 वर्ष राहणार थोरांदळे पाईनमळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे त्यांच्या शेतावरील घरात झोपलेले असताना अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारने मारून त्यांचा खून केला आणि सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 29,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरी नेला असल्याची फिर्याद मयत दामोदर मिंडे यांची मुलगी सौ शीतल सतीश गावडे वय 40 वर्ष राहणार बेंडमाळा मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी नोंदवली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पारनेर परिसरात तपास करत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की नमूद गुन्हा हा कबीर उंबण्या काळे राहणार पुणेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याने केला असून त्याच्याजवळ पॅशन मोटरसायकल आहे। मिळालेल्या बातमीच्या आधारे खात्री करून तपास पथकाने 5/4/2026 रोजी सापळा लावून पुणेवाडी परिसरातून आरोपी आणि कबीर उंबण्या काळे वय 24 वर्ष सध्या राहणार पुणेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर, मूळ राहणार सुरेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर आणि एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याचे सांगितले असून गुन्ह्यात वापरलेली पॅशन मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे। नमस्कार, मागच्या काही दिवसांमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे काही गुन्हे उघडकीस आणले आहे। मंचर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकरण उघडकीस आणला आहे। या घटनेमध्ये 29-30 मार्चची रात्री अनोळखी इसमाने एक 62 वर्षाचे व्यक्ती दामोदर जयराम मिंडे याचे डोक्यात रॉड आणि दगड मारून त्याचा खून केला। त्याचा जे हेतू होता ते त्याच्या घरी रॉबरी करण्याचा होता आणि जाताना ते त्याची सोन्याची अंगठी, काही कॅश आणि मोबाईल सोबत घेऊन गेले। ह्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी, आरोपी शोधण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम्स तयार करून फील्डमध्ये पाठवण्यात आल्या होत्या। ते सलग दिवस रात 5 दिवस टीम्स कार्यरत होत्या। शेवटला त्यांनी तकनिकी आणि गोपनीय यंत्रणाचा वापर करून हे जे गुन्हेगार आहे ते निष्पन्न केले। त्यामध्ये कबीर उंबऱ्या काळे नावाचा 24 वर्षाचा राहणार पुणेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हा आरोपी आहे। त्याचे बरोबर एक विधी संघर्ष बालक सुद्धा होता। त्याला पण ताब्यात घेऊन त्याचे कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, त्याचे विरुद्ध 9 गंभीर गुन्हे वेगवेगळ्या जिल्ह्यात दाखल आहेत। यामध्ये पुणे जिल्ह्यात ओतूर, आळेफाटा, गुडेगाव, मंचर, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी पोलीस स्टेशन, अहिल्यानगर जिल्ह्यात बेलवंडी, पारनेर आणि अहिल्यानगर तालुका पोस्टे या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। यामध्ये पुढील जे रिकव्हरी आहे आणि तपास आहे ते चालू आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, मंचर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।